हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, आज ना छान अशी एक बोटनेक ब्लाऊज डिझाईन बघूयात आपण. तर बघा, अशा पद्धतीचं मी पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे. बॅक आणि जे बॅक साईडचं फ्रंट साईड मी पूर्ण रेडी करून घेतली आणि फक्त बॅक साईड बाकी होती. तर म्हटलं चला छान अशी डिझाईन बनवायचीच आहे, तर तुमच्यासोबत पण शेअर करावी, म्हणजे तुम्हाला सुद्धा एक नवीन आयडिया मिळून जाईल. तर बघा, आता ही अगोदर मार्किंग करून घ्यायचं. आता इथं मी गळा रुंदी 3.5 4 आणि गळा उंची 4 अशा पद्धतीने हे घेतलेलं आहे. त्यानंतर गळ्यात तुम्हाला जेवढं मार्किंग करायचं आहे तेवढं तुम्ही इथं करू शकता. आता जेवढा तुम्हाला पसरट हवा आहे तुमच्या कमी जास्तीचा, आणि तेवढं मी इथं मार्किंग केले आणि बाकीचं सगळं कट करून घेतलं. ठीक आहे, वरची बाजू पण आणि खालची बाजू पण, फक्त ते मध्ये मी इथं ठेवलेलं आहे. आता इथं आपल्याला पूर्ण फिनिशिंग देऊन आहे ना पलटी करायचं आहे. अगोदर आपल्याला इथे टाचण्या लावून घ्यायच्या. आता मी ते सगळ्या टाचण्या लावून घेते, सगळीकडून लावून घ्यायच्या. दोन्ही शोल्डरला 2 लावून घ्यायच्या, म्हणजे शोल्डर इकडे तिकडे जाणार नाही. आणि मध्येतून एक लावायची, साईडनी पण लावायच्या. आणि अशा पद्धतीने मी इथं आता टिप देणार आहे. पहिलं आपण गळ्याला टिप देऊन घेऊया. पटकन अशी टिप मी लवकर देऊन घेते, जेणेकरून तुम्हाला असं समजता येईल. आता जिथं तुम्हाला इथं वाटतंय दाब उचलावा, तिथं गरज असेल तिथं तुम्ही दाब उचलू शकता. त्यानंतर खालच्या पण साईडने जेवढं मी मार्किंग केलेलं होतं तेवढं मी इथं कट करून टाकलं. आता इथं आपण हे कट केलेलं मार्किंगवरती आपण त्याच्यावरतीच नंतर काठ जोडणार आहोत, ते पण पूर्ण रेडी करून. तर कशा पद्धतीने काय सर्व डिटेल व्हिडिओ तुम्हाला इथेच मिळेल बघायला. तर मी पूर्ण डीपमध्ये जाऊन प्रत्येक गोष्ट सांगत असते. काहीतरी डिझाईनमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये थोडंसं वेगळं नॉलेज असतं, त्याच्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप करायचं नाही आणि व्यवस्थितपणे बघायचं आहे. तर बघा, आता काय करायचं आहे, इथं मी शोल्डरला सुद्धा टिप देणार आहे. वरच्या गळ्यालाच आपण इथं मेन फॅब्रिक कट करून घेऊया. त्याचबरोबर इथं खालचा जो आपण पॅटर्न कट केलेला आहे तिथं सुद्धा आपण 1/2 इंच शिलाई मार्जिन ठेवले आणि बाकीचं इथं कट करून टाकले. आता इथं तिथं थोडे आपण इथं कट मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये पलटी होईल. तर इथं कट मारले ना तर फिनिशिंगमध्ये पलटी होतं, हे तुम्हाला नेहमी लक्षात आलं पाहिजे. आता इथं पण मी कट मारून दिले आणि थोडंसं मला वाटलं की इथं थोडासा राऊंडमध्ये शेप नव्हता, तर तिथं मी थोडासा अजून राऊंडमध्ये शेप दिला. आणि त्यानंतर ही अशा पद्धतीने आपल्याला फक्त तेवढ्याच इंचमधून आपण इथं बाहेर काढणार आहोत. आता बघा, हे गळ्याचं मी आता किती इंच घेतलं, काय घेतलं, खाली किती कापलं, हे सर्व मी तुम्हाला सांगत बसणार नाही. फक्त एक ब्लाऊज शिवायची, म्हणजे ब्लाऊजची गळ्याची डिझाईन आयडिया आहे. आता हे सगळे मापं तुम्हाला तुमच्या कस्टमरच्या मापानुसार घ्यायचे आहेत. प्रत्येकाचीच पाठ एकसारखी नसते. पाठीचं मापसुद्धा कमी जास्त असतं. जसं छातीचं माप कमी जास्त असतं तसंच पाठीचं सुद्धा असतं. त्यानुसार तुम्हाला इथं पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं आहे कस्टमरचं बॅक साईडचं, आणि त्याच्यातूनच तुम्हाला तिथं गळ्यात त्यांना किती इंचाचा हवा आहे, काय हे सगळं तुम्हाला पसरट हवा आहे का, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं प्रॉपर विचारून करायचे असतात. ठीक आहे. तर बघा, आता इथं मी पूर्ण सोयीची बाजू इथं करून घेतली, पूर्ण मार्जिन आतमध्ये ढकलले आणि वरतून आपण ह्याला फिनिशिंग टिप देणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने आता इथं आपण फिनिशिंग टिप देणार आहोत आणि खालच्या साईडनी ओपन आहे, आपण तिथं काठ लावणार आहोत आणि वरच्या साईडनी पण आपण पलटी मारल्यामुळे तिथं सुद्धा आपण फिनिशिंग टिप दिली आहे. ठीक आहे. तर बघा, आता इथं साईडनी सुद्धा आपण लगेचच अस्तर मेन फॅब्रिकला जोडून घेऊया, जेणेकरून ते व्यवस्थित राहील आणि व्यवस्थित त्याला जोडलं जाईल. तर अशा पद्धतीने मी आता इथं टिपा मारून घेतल्या सगळ्या. शोल्डरला सुद्धा पॅक केलं आणि जे काही मेन फॅब्रिक आहे ना ते सुद्धा आपल्याला कटिंग करायचं असतं, कारण मेन फॅब्रिक हे आपल्याला जास्त ठेवत असतो आपण ज्यावेळेस आपण कटिंग करतो, त्यावेळेस अस्तरपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवत असतो. तर तेच आपल्याला एक्स्ट्राचं फॅब्रिक इथं कट करायचं असतं साईडनी. आणि जे काही मेन आपलं अस्तर जॉईन झालं की मग आपल्याला इथं आपला पॅटर्न रेडी तर होतोच, पण आपल्याला त्याला फिनिशिंग पण द्यावी लागते. तर आता इथं आपली फिनिशिंग दिलेली आहे, प्लस आपण साईड पॅटर्न म्हणजे साईडनी सुद्धा पूर्ण अस्तरला जॉईंट केलेला आहे. आता इथं बघा, इथं थोडासा अस्तरचा कपडा घेतला आहे मी आणि जे उरलेले थोडे छोटेसे काठ होते तर तेच काठ आपल्याला इथं जोडायचे आहे. ठीक आहे. आता इथं आपण जे अगोदर मेन अस्तरचं कपडा आपण कट केला होता मधला, जो गळ्याच्या मापानुसार, तो मी इथं ठेवून घेतला, चेक केलं मला किती लागेल काय.
तर बरोबर काठ त्याच साईजचे होते, थोडे थोडे अर्धा ते 1-1 इंच एक्स्ट्रा होते. तर म्हटलं ठीक आहे, तेवढं शिलाई मार्जिन ते एक्स्ट्रा लागतं. तर बरोबर घेतलं, वरतून मी इथं फोल्ड केलं, फिनिशिंग दिलं, फोल्ड केलं आणि वरच्या साईडनी व्यवस्थित अशा अस्तरवरती टिपा मारून घेतले. म्हणजे अस्तर थोडक्यात मेन फॅब्रिकला जोडून घेतलं. ठीक आहे. आता इथं बघा, आपल्याला जेवढे काठ जोडायचे आहेत तेवढे तुम्हाला इथं जोडून घ्यायचे. अगोदर तुम्हाला कस्टमरच्या मापाची पाठीचा जो भाग असतो खालचा गळ्याच्या, ते पाठीची पट्टी असते ती तुम्हाला मोजून घ्यायची आहे आणि तेवढी इथं ठेवायची आहे. तर मी इथं थोडक्यात कस्टमरचं ब्लाऊज घेते, ब्लाऊजची पाठीची खालची माप मोजून घेतलं आणि त्यानंतर मग मी तेवढंच ठेवायचं होतं. तर म्हटलं आता खालच्या साईडनी काठ आपण कमी करू शकतो, वरच्या साईडनी आपण फिनिशिंग दिलेले असल्यामुळं आपण काही तिथं कमी नाही करणार. आणि खालच्या साईडनी ओपन आहे, कारण ते आपल्याला तिथे नंतर फिनिशिंग द्यायची आहे. टक्स पण मारायचे आहेत बॅकचे, मग फिनिशिंग द्यायची आहे. आता आपण इथं सेंटर काढला आहे. सेंटर काढताना नेहमी तुमच्या लक्षात ठेवा, इथं थोडं पण टाईटही नको आहे आणि लूजही नको आहे, नाहीतर मग गळ्याचं फिनिशिंग बिघडतं आणि अगदीच लूज असं काहीतरी वेगळंच वाटतं, पाठीवरती एकदम परफेक्ट बसत नाही. त्यामुळे सेंटर काढून तुम्ही अगोदर टाचण्या लावा आणि मग ती शिलाई मशीनवरती टीप मारा, म्हणजे मशीन खाली. कारण इथं मशीनवर गेलं ना तर इथं थोडंफार तुम्हाला टीप मारताना सटकू शकतं. तर मला इथं सवय असल्यामुळे मी अगदी व्यवस्थित जोडून घेतलेलं आहे. त्याला डबल टिपा देऊन घ्यायच्या, जेणेकरून काठ व्यवस्थित ब्लाऊजला जोडले जातील. तर अशा पद्धतीने मी आता इथं काठ जोडून घेतलेले आहेत. आता इथं खालच्या साईडनी सुद्धा मी इथं फिनिशिंग देणार आहे. आता इथं खालच्या साईडनी फिनिशिंग देण्यासाठी आधी एक लेवल करून घेतले. आता इथं बघा, आपण आहे ना बॅकनेकला टक्स देणार आहोत. आता बॅकनेकला टक्स देण्यासाठी आपल्याला इथं डायरेक्ट ह्याच्यावरती 4.5 जर मोजलं तर मग डायरेक्ट आपण काठावरती जातो, पण तसं नाही करायचं. अगोदर आता मध्य काढून घेतला आहे. आता मध्य काढून घेतला आहे तर आता मी इथं थोडंसं 1 इंच पुढे बॅकनेकचे टक्स देणार आहे, कारण आपण कंपल्सरी 4.5 इंचावरती बॅकनेकची टक्स रुंदीला घेत असतो आणि 4.5 इंच उंची घेत असतो. तर बघा, इथं बॅकनेकचे टक्स आपण इथं थोडे पुढे घेणार आहोत, कारण ते काठावरती येत आहेत आणि कस्टमरचं माप मोठं असल्यामुळं, पाठीचा भाग रुंद असल्यामुळं इथं आपण गळा थोडासा पसरट साईडने केलेला आहे, जे की त्यांना ते दिसायलाही छान दिसेल त्यासाठी. तर बघा, अशा पद्धतीने इथं आपण करून घेऊयात. आता मी इथं टिपा मारून घेतल्या. अगोदर जसा मी गळा ड्रॉ केलेला होता तसाच कट केला आहे, त्याच्यामध्ये नंतर काहीच कमी जास्त केलेलं नाही आहे. त्यासाठी तुम्हाला मापानुसार अगोदर गळा मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण मग तिथं थोडंही कमी जास्त, तिथं मग नंतर काही करायचं नाही आपल्याला. अगोदर आता मी इथं टक्स देऊन घेतले. 4.5 इंच रुंदी, 4.5 इंच उंची अशी घ्या. जर तुमचे काठमध्ये येत असेल तर मग तिथं काठावरती टक्स देऊ नका, बॅकनेकचे थोडेसे पुढे द्या. मग इथं मी 1-1 इंचवरती पुढे टक्स दिले. त्यानंतर मग मी इथं 6-6 इंचवरती रुंदीला टक्स दिले, 4.5 इंच उंचीला दिले. त्यानंतर पट्टी जोडून घेऊया, कंबर पट्टी. आता इथं कंबराची बॉटम पट्टी असे म्हणतात याला, तर ती इथं मी जोडून घेतली. तर आता इथं जोडून घेताना मी अगोदर पट्टी काढली, जॉईंट केले पट्टीला आणि पट्टी जोडली, वरच्या बाजूने खालच्या बाजूला ढकलली, फिनिशिंग दिलं आणि परत खालच्या बाजूला ढकलून दिली. तर अशा पद्धतीने आपलं हे बॅकनेक रेडी झालेलं आहे. आता इथं बॅकनेकला तुम्हाला अजून काही युनिक बनवायचं असेल तर तुम्ही काठावरती एक छोटासा बो बनवू शकता किंवा एखादं फूल बनवू शकता किंवा इतरही काही ऑप्शन आहेत. पण इथं मला सिंपल असे बटन लावून द्यायचे होते, तर मी तिथं बटन लावले. तर बघा, सुंदर असा बॅकनेक रेडी झालेला आहे, खूप युनिक दिसतोय. एकदा पॅटर्न हा नक्की बनवून बघा. तुम्हाला आवडलाच असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा, कारण आपण नवीन नवीन आयडिया, नवीन नवीन फिनिशिंग टिप्स खूप काही शिकायला इथं तुम्हाला मिळत आहे आणि त्याचबरोबर पाहायलासुद्धा मिळत आहे. तर चला, पटकन लाईक करा, खाली हाई बटन असतं, हाई बटनवरती प्रेस करा आणि चॅनलवर तुम्ही नवीनच आला असाल तर सबस्क्राईब देखील करून ठेवा. भेटू असेच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. बाय बाय.